जय महाराष्ट्र. मी राकेश सुधाकर खोंद्रे, युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख. सध्या मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बाळासाहेबांची यांच्या माध्यमातून युवासेनेचं काम गेल्या 2 वर्षापासून आम्ही करत आहोत. युवासेनेच्या माध्यमातून काम करत असताना आपण युवकांसाठी कॉलेज मधील युवक असू दे किंवा शालेय जीवनातील विद्यार्थी असू दे, या लोकांसाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून युवकांना कसं व्यासपीठ देता येईल आणि युवकांच्या माध्यमातून आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आम्हाला एक शिवसैनिक म्हणून आणि युवा सैनिक म्हणून आपण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका, तसं 24/7 आवर्समध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्व जनतेला एक सामान्यांचा आणि तळागाळातला मुख्यमंत्री म्हणून जे काम त्यांचं चालू आहे त्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून युवकांची फळी बांधत आहोत. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली समृद्ध असा महाराष्ट्र आपण युवा सैनिक आणि शिवसेनेच्या माध्यमातून घडवण्याची आमची इच्छा आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा फडकावा आणि गोरगरीब दीनदलित जनतेचे अश्रू एकनाथ शिंदे साहेब गेल्या वर्षभरापासून पुसत आहेत. इथून पुढे त्यांचं कार्य सदैव असं यशाची शिखरे गाठावी त्यांच्या कार्यामुळे आणि दीनदलितांचे गोरगरिबांचे अश्रू आपसूकपणे आपण जनतेच्या सेवेत राहून मुख्यमंत्र्यांबद्दल जर सांगायचं म्हटलं तरी मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत आणि ज्यांनी त्यांच्या कामातून सामान्यातल्या सामान्य वर्गाला त्यांनी अतिशय चांगल्या निर्णयातून त्यांनी दिलासा दिलेला आहे. आज महिलांच्या बाबतीमध्ये 50% जे महिलांचं जे तिकीट आहे एसटीच्या माध्यमातून, तर 50% एसटीचं तिकीट माफ केलं. महिला वर्गांमध्ये त्याचा अतिशय उत्साह चांगला आहे. एसटी आपली त्याच्यामुळे फायद्यात आली, गव्हर्नमेंटला त्याचा रेव्हेन्यू चांगला मिळाला. असे व तसं संवेदनशील मी आता म्हणलं तुम्हाला की संवेदनशील म्हणत असताना आपण इरशाळवाडीच्या दुर्घटनेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः तिथे एवढा 2-3 किलोमीटर पायी जाऊन, एवढा राज्याचा मुख्यमंत्री 2-3 किलोमीटर पायी चालत जाऊन तिथे मदत कार्य करतो, हे अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि ह्याची महाराष्ट्रामध्ये एवढी चांगल्या पद्धतीने वावा झाली की सामान्यांचा मुख्यमंत्री, गोरगरिबांचा मुख्यमंत्री आणि हे सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं सरकार म्हणून ही ख्याती या वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण बघतोय. आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही युवक मंडळी आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद देऊ आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू, माझी सदिच्छा आहे त्यांच्याकडून. तसे माझे पूर्वीपासूनचे आदर्श श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आम्ही त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या वाणीला आम्ही प्रेरित झालो आणि त्यांचं हिंदुत्वाबद्दलचं जे त्यांचे विचार ते आम्ही त्या हिंदुत्वाच्या विचारधारेवरती आम्ही त्यांच्यासोबत उभा राहिलो. आणि आम्हाला ते शालेय जीवनापासून त्यांच्या भाषणाची किंवा हे आम्ही पूर्वीपासून आवड होती, त्यामुळे त्यांचे भाषण किंवा हे आम्ही बघायचो. आमच्या ह्या भागामध्ये जेव्हा ठाकरे साहेब यायचे तेव्हा मी शालेय जीवनामध्ये होतो. शालेय जीवनामध्ये देखील बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भामध्ये आम्ही भाषणाला बघायला, ऐकायला त्यांना जायचो. तर माझ्या राजकारणाची सुरुवात ही ॲक्च्युली विद्यार्थी दशेपासून झाली. आणि विद्यार्थी दशेपासून जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आलो तेव्हा मी कॉलेजचा युआर होतो आणि युआरच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांची संघटना बांधली तेव्हा. आणि तेव्हापासून राजकीय आवड मला निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि एक नेतृत्व आम्ही पुढं जायचं असं ठरवलं. त्या माध्यमातून मी आज युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आज हे काम करत असताना युवकांच्या माध्यमातून आम्ही मोठी संघटन बांधलेलं आहे. माझ्याकडे टोटली युवकांच्या पूर्णपणे संघटनात्मक बांधणी मी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तालुका विधानसभा इथपर्यंतची बांधणी माझी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे.
आणि त्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील आणि विधानसभा असेल आणि लोकसभा असेल, यासाठी माझी युवा सेनेची टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारीत आहे. आम्ही गेले वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मी सोडवले. आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची आमची सारखी कधीच्या भेट होते. या भेटीप्रसंगी त्यांच्यातून एक शिकायला मिळतं की शिवसैनिकांना आम्हाला ही ऊर्जा मिळते की त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या कामाचा धडाका या माध्यमातून आम्हाला एक त्यांच्या कामाच्या माध्यमातून एक असं प्रेरित होतं की आतून प्रेरित होतं की बाबा काम करत असताना तर आम्ही त्यांचं एक उद्दिष्ट आणि त्यांचं ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या माध्यमातून शिवसेनेचा पताका महाराष्ट्रावरती फडकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 पासून आम्ही बघतोय की 2019ला जेव्हा गव्हर्नमेंट स्थापन झालं ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं गव्हर्नमेंट स्थापन झालं. आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांची भावना ही होती की बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण हयात घालवली. काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला विरोध करून त्यांची पूर्ण हयात गेली. की ज्या काँग्रेसनं शिवसेना पार्टी बंद करायचं लेटर काढल्यानंतर श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाक्यामुळं ते मोडून काढलं त्यांनी आणि त्याच काँग्रेसबरोबर आपण जर 2019ला जर जात असेल तर ते अतिशय आम्हाला ते न पसणारं आणि न रुचणारं होतं, कारण ते चुकीचा निर्णय झाला होता आणि त्या निर्णयाची एक खंत आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2019 पासूनच्या नंतर आम्हाला ती जाणवत होती सारखी. आणि ते एक आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांची एक भावना, त्याला उठाव देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि अखंड आणि प्रखर अशा हिंदुत्वाचा नारा अखंडितपणे ठेवत ठेवण्यासाठी त्यांनी जे पाऊल उचललं त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने जायचं आणि आपल्या बाळासाहेबांची शिवसेना ही एक अशी अखंडपणे तेवत राहावी आणि त्याला कुठल्याही पद्धतीचं काँग्रेसचं आणि इतर कुठल्याही सेक्युलर पक्षाचं त्याला हे लागू नये याची भावना आमची सर्वांची होती. म्हणून ह्या महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जे उठाव केला त्याला उठाव म्हणणार नाही, उठाव म्हणण्यापेक्षा जो ती क्रांती केली त्या क्रांतीला आम्ही सर्व युवक मंडळी आणि आमच्या भागातले सर्वजण आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहिलो आणि असंच त्यांचं काम आता जे चालू आहे ते अखंडितपणे राहावं ही आमची इच्छा आहे. म्हणजे एखादा योद्धा जर शरण येत नसेल तर त्याला बदनाम करायचं कारस्थान हेच आहे. एकनाथ शिंदे हे योद्धे आहेत ज्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्राची जी जनतेच्या मनातील भूमिका ही लोकांच्या मनातील भावनेमुळं जी लोकातूनच लोक उठाव असा धरून ते आपल्या सर्व 40 आमदारांना घेऊन आणि 13 खासदारांच्या पाठिंबावरती ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे मुख्यमंत्री साहेबांना जे विरोधकांनी षडयंत्र रचलं ते षडयंत्र युवकांच्या मध्ये आणि पूर्णपणे अतिशय म्हणजे घाणेरड्या पद्धतीचं त्यांनी ते कृत्य केलं. त्याला आमचा पूर्णपणे विरोध तेव्हाही केला आम्ही, कारण ते चुकीचा आरोप होता. पूर्णपणे समूळ एखाद्या योद्ध्याला बदनाम करायचं ते कटकारस्थान होतं असं मी म्हणतो, कारण ते कितपत सक्सेसफुल झालेलं नाही अजिबात. फक्त एखाद्या चांगल्या माणसाला वाईट कसं म्हणायचं ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आज पक्षाच्या माध्यमातून बऱ्याचशाच मोठ्या प्रमाणातला विकासाचा निधी, विकासाची गंगा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आली. आज कोल्हापूरचं कोल्हापूर पाण्याखाली जात होतं, त्यासाठी लागणारं बास्केट ब्रिजचं जे प्रयोजन आहे किंवा आमच्या भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो आमचा पूरपट्टा आहे त्या पूरपट्ट्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी 15 दिवस तिथे तळ ठेवून तिथल्या लोकांना आर्थिक मदती असू देत, तिथल्या लोकांना लाईफ जॅकेट असू देत, म्हणजे पाण्यातून बाहेर काढायचं काम, अन्नधान्य पुरवठा आणि बऱ्याचशाच गोष्टी करत असताना प्रत्येक कामामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं. हे अतिशय ह्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये. बरं, DPDCच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर साहेब आपल्या पक्षाचे, त्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा या गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2.5 वर्षाच्या मागच्या मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आमची कुचंबना फार व्हायची की अतिशय पद्धतीचं आम्हाला दाबलं गेलं पाहिजे. माझी युवा सेनेचे खालचे शाखा प्रमुख असतील किंवा आमचे तिथले तालुक्याचे पदाधिकारी असतील, त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यासपीठ निर्माण होत नव्हतं आणि आम्हाला कोणी शासकीय पदाधिकारी असू देत किंवा हे असू देत आम्हाला
महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान जास्त असायचा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होता तरी त्याला देखील कुठल्या पद्धतीचं मान आणि सन्मान दिला जात नव्हता. आमचे शाखा प्रमुख आमच्याजवळ व्यथा मांडायचे, आमचे तिथले विभाग प्रमुख आमच्याजवळ व्यथा मांडायचे, आमचे तालुका प्रमुख आमच्याजवळ व्यथा मांडायचे. पण आमच्याकडेच आम्हाला जर ताकद नव्हती तेव्हा तर आम्ही त्या खालच्या लोकांना ताकद कशा पद्धतीने देणार हे आमच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण जसं 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर जेव्हा एक क्रांतीचा सूर्य उदयास आला तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जो सूर्य तळपता सूर्य जो आपल्या महाराष्ट्राला लाभला तो अतिशय त्याची प्रकाश अशा महाराष्ट्रभर पसरला. आमच्या सामान्य शिवसैनिकांच्या मनात एक मोठी तेज निर्माण झालं आणि त्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्षापासून आता काम करत आहोत आणि आम्हाला युवकांना त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं एक व्यासपीठ निर्माण झालं. आज आम्हाला स्वतःला अभिमान वाटतो. आज बरेचसेच आम्ही काम करत असताना अधिकारी हे सगळ्या पद्धतीचे आम्हाला सन्मान देतात कारण की मुख्यमंत्र्यांच्या कामाची पद्धती थेट असते की त्या प्रश्नाचा जोपर्यंत उलगडा होत नाही त्या प्रश्नाला जोपर्यंत त्याचा पूर्णपणे यशस्वीरित्या त्याचं स्वरूप येत नाही तर त्याला तिथपर्यंत त्यांची जी धमक आहे अधिकाऱ्यांना काम करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळं आम्हाला काम करण्याची व्यासपीठ त्या माध्यमातून होतं. अधिकाऱ्यांकडून आम्हाला गेल्या 1 वर्षापासून चांगल्या पद्धतीचा सन्मान मिळतो. शिंदे साहेबांची शिवसेना किंवा बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून चांगला सन्मान मिळतो. जनतेची कामं होतात, गोरगरिबांची कामं होतात, आमच्या युवकांची कामं होतात. गेल्या 2 महिन्यापूर्वी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील एसटीच्या थांब्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता आणि येणार जाणारे तिथले नोकरदार वर्ग असतील, महिला नोकरदार वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, या लोकांना तिथील स्थानिक ग्रामीण थांबे हे एस टी महामंडळाकडून पूर्णतः बंद झाले होते. पण युवासेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्या गोष्टीशी पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन त्या एस टीच्या व्यवस्थापकांना मी त्याचं निवेदन दिलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लगेच आपल्या युवासैनिकांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे तो प्रश्न मार्गी लावला आणि गेल्या 1 महिन्यापासून आता कंटिन्युअसली ग्रामीण बस थांबे चालू झाले आणि त्या माध्यमातून युवकांमध्ये एक चांगला आशेचा किरण निर्माण झाला की एवढ्या वर्षापासून आम्हाला होणारा जो त्रास आहे तो युवा सेनेनं पूर्णपणे संपुष्टात आणला आणि आम्हाला रेग्युलर बसेस चालू करून दिले. त्याबद्दल माझं सत्कारही करण्यात आले ग्रामीण भागातून, ग्रामीण युवकांमधून आणि विद्यार्थ्यांकडून. या माध्यमातून हे पोचपाती सगळ्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला याचं एक चांगलं आत्मविश्वास वाटतो आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो. आज कर्मधर्म संयोगानं आज आपण म्हणतो की आम्हाला एक आमच्या विभागाचे लाडके खासदार धैर्यशील माने हे युवा आहेत आणि त्यांचं एक फड व्यक्तिमत्व आहे. म्हणजे बोलण्याची भाषा आणि लोकांना त्यांनी आपलंसं केलेलं आहे आतापर्यंत आणि त्या माध्यमातून आम्हालाही आत्मविश्वास निर्माण झाला की येणाऱ्या भविष्य काळामध्ये युवकांच्या बांधणीमध्ये, युवकांच्या संघटन बांधणीमध्ये आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चांगली ताकद दिलेली. तेव्हा युवा सैनिक म्हणून आपण जेव्हा युवकांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर जातो तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर तिथं आम्हाला चांगल्या पद्धतीची ताकद दिली जाते आणि त्याचे युवकांचे प्रश्नही सोडवले जातात. आज युवकांच्या फीच्या संदर्भातले विषय असतील किंवा येणाऱ्या आपल्या आता परवा नीट आणि ह्या वगैरे डॉक्टरीच्या त्यामध्ये आम्ही कॉलेजना अक्षरशः खडसावून सांगितलं की जे मेरिटमधले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीचं डोनेशन आणि अथवा या गोष्टी चालणार नाहीत. आम्ही युवासेनेपासून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने खडसवल्यानंतर त्या शिथिल केल्या आणि तुमचा काही जो शासनाचा क्रायटेरिया असेल त्या पद्धतीने तुम्ही सीटवर घ्या. अशा माध्यमातून देखील काम करत असताना युवकांसाठी आम्ही काम करतोय. त्या युवकांच्या मागणीला न्याय देणं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवा सैनिकाचं काम आहे आणि युवा सेनेचं काम आहे. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये इलेक्शनमध्ये शिवसेनेच्या बरोबरीनं फादर बॉडीच्या 2 पावलं पुढेही युवासेना आमची असते आणि युवासेना याच्या पुढेही राहील अशी मी ग्वाही देतो. कारण युवा सेनेचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात कुठलीही घटना घडली, कुठल्याही राजकीय जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतो तो प्रसंग सगळ्यात पहिला युवासैनिक रस्त्यावरती उतरतो आणि युवासेनेचं सोशल मीडियाच्या माध्यमातून परत सामाजिक जाणीवतेच्या माध्यमातून
युवासेना ही अग्रक्रमाने आताही राहिलेली आहे, इथून पुढेही राहणार ही ग्वाही देतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण युवकांना की आता सध्या कसं आहे, हे धावतं युग आहे. आज कमर्शियलायझेशन टोटली झालेलं आहे. कमर्शियलायझेशन होत असताना कोणतीही सामान्य जनता ही काय भावनिकतेवरती कधी कुठल्या गोष्टी होत नसतात. भावनिकता इमोशनलायझेशन करून काही होत नसतं. तर मूळ स्वरूप जे आहे ते कामाच्या माध्यमातून त्या आम्ही शिवसैनिकांना पूर्णपणे विकासाचं राजकारण, विकास 80% समाजकारण 20% राजकारण, हे जे बाळासाहेबांचं जे तत्व आहे त्या माध्यमातून त्या शिवसैनिकांना आम्ही समजावून सांगू की विकासाचं राजकारण करूया आणि समाजाला एक चांगल्या यशस्वी वाटचालीकडे आपण घेऊन जाऊया. या माध्यमातून आम्ही त्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन